शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा जो स्क्रीनवर तुम्ही ऊस बघत आहात हा आपला आता 4 महिन्याचा झालेला आहे. ह्याच्यात आपण आंतरपीक कांदा घेतला होता, तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने. तर कांदा काढून आता एक 20 दिवस झालेले आहेत आणि याच्यात आपण आता पॉवर ट्रेलर मारून घेत आहोत. हे बघा, इथं पॉवर ट्रेलर मारायचा आत्ता इथे बाकी आहे. अशा पद्धतीने पॉवर ट्रेलरनी याला आपण माती लावून घेत आहोत. अशा पद्धतीने याला माती लागत आहे. तसं बघितलं तर कांदा किंवा कुठलेही आंतरपीक असो, हे काढल्यानंतर 2 ते 3 दिवसात याला माती लावणं गरजेचं असतं. परंतु आपल्याकडं सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि कॅनलचं पाणी 10-12 दिवस लेट असल्यामुळे आपलं याला पॉवर ट्रेलर मारणं लेट झालेलं आहे. याला आपण आता खता साधारण 2 बॅग युरिया, 1 बॅग DAP, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलोची आणि 10 किलो सल्फर अशा पद्धतीचा एक डोस टाकून आणि आता याच्यात पॉवर ट्रेलर मारत आहोत. आता याची जर तुम्ही फुटव्यांची संख्या म्हणाल तर बऱ्यापैकी फुटवे झालेले आहेत. परंतु आज याला ग्रीनरी खूप कमी आहे, कारण याला पाण्याचा प्रचंड असा ताण पडलेला आहे. कांदा काढत असताना आपण 20 दिवस अगोदर पाणी बंद केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे 20 दिवस झालेले आहेत. म्हणजे सर्वसाधारण 1.25 ते 1.5 महिन्यापर्यंत याला पाण्याचा ताण बसलेला आहे. आता याच्यात आपण कॅनलचं पाणी भरून झाल्यानंतर ड्रिप टाकणार आहोत. मित्रांनो, आंतरपीक करत असताना आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आंतरपीक जे बी असेल ते काढल्यानंतर पॉवर ट्रेलर लवकर मारून पाण्याची जर व्यवस्था असेल तर पाणी भरून घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्या ऊसाची आपण डेव्हलपमेंट ह्या 2 महिन्यात आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेणं खूप गरजेचं आहे. मी वेळोवेळी तुम्हाला याची अपडेटच देत राहील का आपण कशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट करणार आहोत किंवा कुठल्या पद्धतीचे ड्रिपद्वारे वॉटर सोल्युबल खतं टाकणार आहोत. दुसरी गोष्ट अशी का ह्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगल्या असल्या कारणाने याची वाढ आंतरपीक असून देखील चांगली झालेली आहे. काही ठिकाणी हा ऊस वाळायला देखील लागलेला आहे, कारण पाण्याचा इतका मोठा ताण ऊस पिकाला चालत नाही. पण काही अपरिहार्य कारण असल्यामुळे हे ताणावरती गेलेलं आहे. तर आपण याला पाणी भरून झाल्यानंतर एक फवारणी देखील करणार आहोत. ते आपण पुढच्या व्हिडिओत नक्कीच बघू. परत दुसरा विषय असा का ज्या ऊसामध्ये याच्या शेजारी आपण हे सर्वसाधारण 1.5 एकर क्षेत्र आहे का ज्याच्यामध्ये आंतरपीक कांदा हा होता. याच्याच शेजारी आपण कांदा नसलेला, ज्यात आंतरपीक कांदा नव्हता ते आपण बघू आंतरपिकाने किती फरक पडतो. आता इथून पुढे तुम्ही ज्या साऱ्या बघाल याच्यात आंतरपीक नव्हतं, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. याला पाण्याचा ताण पडलेला नाही. हा चांगल्या पद्धतीचा हिरवागार आणि संपूर्ण सऱ्या जुळवण झालेल्या आहे. चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे. याची फुटवे देखील खूप चांगल्या जोमाने चालू आहे. याच्यात आपण हे अशा पद्धतीचं मटेरियल टाकून घेतलेलं आहे. परंतु रान आज खूप भेगाळलेलं आहे, परंतु याच्यावर कुठल्याही पद्धतीचा ताण दिसत नाही आहे, कारण याच्यात सेंद्रिय कर्बाचं प्रमाण बी चांगलं आहे. येत्या 7 ते 8 दिवसात याला आपलं पाटाचं पाणी चांगलं बसेल. त्याच्यानंतर आपण याच्या ड्रिपद्वारे इथून पुढे सिंचनाची व्यवस्था करणार आहोत. जिथं आंतरपीक कांदा नव्हता तिथं देखील सेम आपण डोस टाकलेला आहे. परंतु पुढच्या कालावधीत आपण ज्याला आंतरपीक कांदा होता हे आपण बघतोय, याला थोडासा पिवळ्यापणा आलेला आहे ताणामुळं. तर याच्यात आपण याला थोडीशी वेगळी ट्रीटमेंट देणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघू का आंतरपीक घेतलेला ऊस 2 महिन्यात कशा पद्धतीनं डेव्हलप होतो. धन्यवाद.